आपण सज्ज राहायचे. टॉस बॉक्स मध्ये आपण कॅप्टनला पाठवायचंय. मॅच सुरू होत आहे. पहिला सामना अगदी सहजरित्या जिंकला होता अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघाने. त्यानंतर प्रांशी इलेव्हन ठाकरेचा पाडा टीम संघाने देखील सामना जिंकला होता. मागचा मॅच अतिशय जबरदस्त फोटो फिनिश मॅच राहिला होता. एक धावेने पराभूत झाला होता तो म्हणजे जॉयकुमार दिवे टीम. ध्रिया इलेव्हन दापोडे टीम संघ वीर तानाजी दापोडे संघाने विजय प्राप्त केला पहिल्या मॅच मध्ये, जिथे मॅन ऑफ द मॅच हर्षद चौधरी याला पण दिला होता. 26 धावा बनवल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. काल पूर्ण रात्र गाजवली प्रणय पाटीलने. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खारबाचा वंडर बॉय प्रणय पाटील, टुडेज बर्थडे. आणि बर्थडे बॉय कालच्या दिवसामध्ये खूप चांगला क्रिकेट त्याचा पाहायला मिळाला. मॅच ऑन इथे जगदीश इलेव्हन चाविंद्रा संघ आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन मध्ये आहे आणि बॅटिंग करणारा संघ NK स्पोर्ट खांडवाल. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. सौरभ आणि विनोद ही जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहे. पहिला चेंडू जोरदार अपील होत आहे. 1 2 3 4 आणि 5 खेळाडू जोरदार अपील करतात. मात्र अंपरीज बेजज, कारण की पडल्यानंतर थोडंसं कटर चेंडू झाला होता आणि बाहेर निघून आला होता. डॉट चेंडू. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज बाबू, काय हरकत नाहीये. बाबूने सुरुवात चांगली केली आहे. अगदी पहिला चेंडू लेंथ आणि लाईन मध्ये. 12वा खेळाडू जो नाव सांगेल तोच आम्ही नाव सांगू. ऑफस्टिकचा चेंडू आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील झाली होती. काय गोलंदाजी गेली आहे मित्रांनो. लाडाने त्याला बाबू म्हणतात, मात्र त्याचं नाव भावेश आहे. काही हरकत नाहीये. नाम में क्या रखा है, जब आप काम नहीं दोगे तो नाम नहीं बन सकता आपका. आणि केलंय, नाव केलंय बाबूचं, भावेश केलंय त्याने. 2 चेंडू डॉट केलाय इथे. चांगली गोलंदाजी सुरुवात इथे होत आहे. सौरभ एक मोठं नाव आहे खांडवाल टीम संघाचं. याच ग्राउंडवर त्याचा रेकॉर्ड आहे. मी नक्कीच चर्चा करेन. मोठा फटका सुरू झालाय. सौरभचा खेळ मागच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकलं होतं या खेळाडूने आणि पुन्हा एकदा तो JB ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या खेळाची सुरुवात इथे करताना आपण पाहतोय. षटकाराने खाता खोल. गुड स्ट्रोक. 2 चेंडू डॉट झालं. सौरभवर थोडासा दबाव देखील आला होता, मात्र दबाव न घेता एक मोठा फटका घेऊन पूर्ण दबाव बाजूला काढत असताना बाबा सौरभला. गोलंदाज बावेश राईट आर्म ओ द विकेटने स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, मात्र 1 धाव मिळेल इथे. सिंगल धावफलकावर लागली जाते. धावा 7 धावा धावफलकावर. आजचा दुसरा दिवस आणि आपण आता आहोत 4थ्या मॅच पर्यंत आपण पाहतोय. कारण की पहिला सामना अद्वैत इलेव्हन आणि अर्षद इलेव्हन याच्यामध्ये बघितला. प्रांशी इलेव्हन आणि आई वराल देवी ताडाली टीममध्ये बघितला. त्यानंतर भिनार आणि आता भाटाले तयार होत आहेत. कारण जे अगोदर आपण जॉयकुमार दिवे आणि दापोडे संघामध्ये मॅच बघितला आणि आता पाहतोय भिवंडी इमर्जिंग जगदीश इलेव्हन आणि NK स्पोर्ट खांडवाल. समोर ड्राईव्ह केलाय. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग गोलंदाजच्या माध्यमातून भावेश. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. षटकार खाल्यानंतर चांगली वापसी पाहायला मिळत आहे. राज पाटील मागची स्पर्धा मिसिंग केली होती, मात्र या स्पर्धेमध्ये तो पूर्णपणे तयारीमध्ये आलाय. राजस्थान दौरा होता राज पाटीलचा, मात्र या मॅचमध्ये आहे तो. 11 मध्ये त्याचं स्थान आहे. कॅप्टन आहे टीमचं आणि फिल्डिंग पोझिशन शॉर्ट कव्हरवर आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक आहे, मात्र मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथे पूर्ण करतोय फलंदाज. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर आहे 9 धावा. 9 कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. 9 धावा इथे खर्च झाल्या भावेशच्या माध्यमातून. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण, कारण की आपण काही क्षणातच फ्लड लाईट देखील सुरू करणार आहोत. काल भरपूर कौतुक केलं लाईटचं देखील आणि या ट्रॉफीचं देखील.
प्रत्येक खेळाडूला हवा असणारा हा क्रीडांगण आहे आणि त्याच्यामध्ये ही फ्लडलाईट अभिमन्यू तरे भाविक मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून ही लाईटची व्यवस्था झालेली आहे या स्पर्धेला. सुंदर असं काम या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याचं नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत जय बजरंग मित्रमंडळ. प्रत्येक वर्षी स्पर्धा होत असते. प्रत्येक स्पर्धेमध्ये संपूर्ण ग्रामीणचे संघ यावर्षी भिवंडी इमर्जन्सीच्या संघांना देखील संधी देण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यानेच संधीचं सोनं केलं आहे. ते अगदी वेळेवर पोहोचत आहेत आणि वेळेवर त्यांचे मॅचेस समाप्त होत आहेत. मी ग्रामीणच्या संघांना देखील नम्र विनंती करेन की आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्याने वेळेवर पोहोचायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सुजित आलाय. सुजित पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सौरभ ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता, षटकार, अर्धशतक झलकवला होता मागच्या स्पर्धेमध्ये आई एकविरा चषकामध्ये. हा चांगला स्ट्रोक आहे. मात्र लॉंगांचा क्षेत्ररक्षक देखील आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. भावेश होता तिथे. सिंगच्या मदतीने धावा बलकावर झालेल्या आहेत. 10 धावा झालेल्या आहेत धावा बलकावर. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जात आहे. विनोद मोठा नाव आहे. लोणार या परिसरातील एक मोठा खेळाडू आहे. NK स्पोर्ट खांडवा संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका विनोदच्या बॅटमधून आलाय. नावाप्रमाणे सुरुवात करताना आक्रमण करताना आपण पाहतोय चेंडू चालला मिड विकेटच्या डोक्यावरून. तारा मंडल मध्ये जाणारा हा षटकार आहे. आज वार मंगळवार कारल्याची कुलस्वामिनी एकविरे मातेचं वार आहे. आज गणपती बाप्पाचं वार आहे आणि ते वार सुरू केलाय फलंदाज विनोदने. विनोदच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6 आपण पाहत आहे. आता धावा झपाट्याने धावफलकावर वाढताय ते म्हणजेच 16 धावा 16. विकेट मिळाला नाहीये. गोलंदाजाला विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे. 5 षटकांचा जेव्हा सामना असतो तेव्हा सुरुवात जर चांगली झाली तर येणारे मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहे ते वारच करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे सुरुवात गोलंदाजाने केली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. मात्र या षटकामध्ये विनोदची बॅट आग उगलताना तुम्हाला पाहायला मिळेल. विनोद एक मोठा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट बॉल मधला एक जुना जाणता खेळाडू आहे आणि त्याचं आक्रमण सुरू झालं मैदानाच्या आतमध्ये. अजून एक समोर ड्राईव्ह केल्या चेंडूला सेफ फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले मात्र हलकासा मिसफील्ड झालाय. फक्त एकच धाव मिळेल. ड्राईव्ह चांगला केला होता. स्ट्रोक चांगला होता. रिझल्ट फक्त एकच धाव आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता सौरभच्या माध्यमातून. धावसंख्या धावबलकावर 17 धावा 17. 17 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम NK स्पोर्ट खांडवाल. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला गुडघ्यावर टेकून पाठवलाय. पत्राबाजा सिक्सर सौरभच्या बॅटमधून. आहेत कारण की आपण बघतोय आपल्या उजव्या बाजूला जी पत्रा लावलेली आहे त्या पत्रावर चेंडू गेल्यानंतर आम्ही पत्राबाजा सिक्सर म्हणतो. त्याच्या मागे झाडं आहेत. ताराची झाडं होती तिथे अर्धी आहेत अजूनही दिसत आहेत म्हणून त्याला तारा मंडल असं म्हटलं जातं. चांगला क्लास केला मात्र हो झेल पकडण्याचा प्रयत्न देखील झाला होता. मात्र क्षेत्ररक्षक लॉंगऑफचा पोचला गेला त्या परिसरामध्ये. एकच धाव कंप्लीट. तर एक मोठा फटका येतोय सौरभच्या बॅटमधून. एक सिंगल धाव देखील येत आहे. धाव फलकावर 24 धावा 24. अगदी 11 चेंडूमध्ये अर्ध शतक जो आहे ठोकला होता मागच्या स्पर्धेमध्ये सौरभने. मात्र या स्पर्धेमध्ये जास्त चेंडू घेतल्यात आतापर्यंत आणि विनोद आपले हात खोळत आहे असंच म्हणत आपण. मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. झेल पाहायला मिळाली. विकेट. आवाज भिनार टीम आणि ब्राह्मणदेव भाटाले दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच पोहोचायचं आहे. जास्त वेळ न घेता आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहे धाबलगावर 24 धावा, 12ची सरासरी गाठत आहे. संध्याकाळ होत आहे, थोड्याच वेळात फ्लडलाईट सुरू होईल. एक चांगली सुरुवात म्हणू शकता आपण एनके स्पोर्ट खांडवा संघाच्या माध्यमातून. सौरव अजूनही खेळपट्टीवर आहे. विनोदने त्याच्या बॅटमधून एक षटकार ठोकला होता, तो ढगाडमध्ये परतीचा प्रवास करताना आपण बघितला. न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये, मानव आलाय. आणि इथे गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज भावेशला कंटिन्यू गोलंदाजी दिल्या. भावेशने 9 धावा खर्च केल्या होत्या. आज खऱ्या अर्थाने भरपूर चांगले चांगले मॅचेस आहेत. आज जी हनुमान सरुली टीम देखील खेळताना बघणार, सोनादेवी टीमगर देखील खेळताना बघू आपण. वीर बजरंग कारिवली संघाला ग्रामीण मधून खेळताना बघू. मात्र भावेशने सुरुवात केली विकेटनं, विकेट मिळालंय ते भावेशला. बॅटर आउट सौरभ. सुरुवात करताना भावेश चांगली गोलंदाजी. भावेशने मागच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला क्रिकेट खेळला होता, शेवटपर्यंत राहिले होते त्या स्पर्धेमध्ये. आणि त्यांचे प्रयत्न देखील आहे की इथून क्वालिफाय ते नक्कीच होऊ शकतात आजच्या दिवसामध्ये. टीम चांगली बॅलन्स आहे, कारण राज पाटील टीमचे कॅप्टन आहेत. सौरभ गेल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, अनिकेत आलाय. भावेशचं पुढील चेंडू राईट हार्म ओव्हर द विकेट. वेगवान गतीची गोलंदाजी होते सध्या. पुढे एकदा गती निर्माण केली, रनआउटची संधी आहे, टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. असं वाटतं की लहानपणी कोयबा कमी खेळलाय हा खेळाडू. टार्गेट झाला असता तर विकेट मिळाला असता. कोयबा थ्रो केला होता, मात्र हिट करता आला नाही तिथे. ब्राह्मणदेव भाटाली टीमचे कॅप्टन, आपण टॉस करण्यासाठी यायचे. भावेश ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाणारा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा 31 धावा पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. त्यानंतर सुजितने 15 धावा खर्च केल्या. आता बाबेच्या अगेन्स्ट विकेट आणि षटकार देखील पाहायला मिळाला. म्हणजेच हा खेळ जो आहे दोन्ही संघाकडून चालत आहे सध्या या षटकामध्ये. विकेट गेला, षटकार देखील आला. बाबेश राईट हार्म ओव्हर द विकेटने मानव सज्ज होतोय पुन्हा एकदा. अजून एक मोठा ब्लास्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मिस टाइम करताना आणि गोलंदाज चेंडू खाली आहे बाबेश. चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का दिला बाबेशने. चांगले चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. बॅटर मी अगोदरच सांगितलं, 30 सर्कल क्रॉस करण्या अगोदर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक संघाने कमी वेळेमध्येच मॅच खेळायची आहे. शेड्यूल फार मोठा आहे, तर सर्वांनी वेळ कमी खर्च करायची आहे. कारण की तुम्ही जेवढं स्पीडने खेळणार तेवढं लवकर घरी जाणार, कारण रात्रभर कोणी थांबणार नाही आहे. काल जवळ 3 वाजले घरी जायला. आज नका तेवढा टाइमपास करू प्लीज. सर्व संघांनी वेळेवर पोहोचा, कारण की आयोजकांना पुन्हा सकाळी इथेच यायचं आहे. 6 वाजता हरी जोशी मैदानावर असतो, 7 वाजता त्यांचे सर्व सदस्य येतात आणि त्यानंतर खेळपट्टी ग्राउंडमध्ये पाणी आणि त्यानंतर स्पर्धा 12 ते 1 वाजता सुरू करतो. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटने कमबॅक चांगला आहे भावेशचा. मात्र समोर ड्राईव्ह केलंय, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू झालाय. लॉंग ऑफला शतरक्षक लॉंगॉनचा पोचलाय, मात्र हलकासा मिसफील्ड झाला होता. एकच धाव कंप्लीट.
शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. धाबा झालेल्या आहे. धाव बलगा बरं 32 धावा 32. राज देखील विचार करत असेल की जेवढ्या धावा देत आहेत तेवढ्या काढायच्या देखील आहेत, तर कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. फिल्डिंग चांगली करणं फार महत्वाचे आहे. गली पॉइंटवर आपण पाहतोय राज टीमच्या कॅप्टनला शॉट दरम्यान शॉट फाईन एक विस्ट्रिक एसटीपासून दूर आहे, कारण की वेगवान गोलंदाजी होत आहे. हा चेंडू एसट्याचा वेध घेणारा होता. बॅटची एज घेतली, जोरदार अपील झाली होती, मात्र खेळ आहे. अपील केली तर कदाचित दिला तर दिला अंपराने. तर षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 33 धावा धाव बलगावर झालेल्या आहेत. तीन षटकाच्या समाप्तीवर 33 धावा झालेल्या 11ची सरासरी गाठत आहे. नक्कीच पुढच्या 2 षटकामध्ये काय होतंय ऐकूया आपण संदीप सरांचा आवाज. थँक्यू सो मच. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एन के खंडवाल टीमची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 33 धावा. 11च्या सरासरीने 33 धावा झालेत. आता चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज प्रज्वल आलाय. समोर स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय अनिकेत. स्ट्राईक इनकडे अनिकेत. चौथं षटक टाकण्याकरता प्रज्वल तयार. मोठा फटका ऑन दी अपचा. शतरक्षक लॉंग ऑफ मध्ये तैनात आहे. विकेटचं पतन आणि ह्याच बरोबर प्रज्वल याला पहिल्याच बॉलवर यश मिळतंय. आणि आता मध्यफळीतील आणखीन एक बॅटर उतरत आहेत. साहिल. अनिकेत बाद झाले. फक्त 2 धावा त्याने बनवले. याआधी सौरभ याने चांगली सुरुवात करून दिली होती. 17 धावांचं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज हे विशेष प्रभाव पाडताना दिसत नाही, धावा बनवताना दिसत नाही. 4 गडी बाद धावसंख्या आहे ती 33 धावा. प्रज्वल तयार. साहिलने आता आक्रमक पवित्रा घेतलाय. चेंडूला धाडलंय. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सिक्सर. एक तुझी तर एक माझी हे दृश्य आपल्याला बघायला मिळालं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली अनिकेतची. त्याच्यानंतर आता आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचतोय. याचाच अर्थ की पॅव्हलियन मधूनच सेट होऊन आला होता खेळाडू. लगेचच तो तप्तपणा दाखवतोय. 6 धावांची धावसंख्या 39 39. चौथं षटक सुरू आहे. 39 धावा झालेत. 3.2 बॉलची समाप्ती. थोड्याच वेळात आपण फ्लड लाईट सुद्धा बघणार आहोत JB ट्रॉफी 2025 मध्ये. पुढील होणाऱ्या लढती सुद्धा फार महत्त्वाच्या असतील आणि त्या लढतींचा उल्लेख आपण करूया. आवाज भिनार आणि भाटाळे ब्राह्मणदेव भाटाळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या.
ओ चांगला बॉल, चांगला वळणदार चेंडू टाकलाय. बॅटर जर थोडासा बॅटिंग क्रीज पासून पुढे आला असता तर मग मोठा फटका पाहायला मिळाला असता आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. धावसंख्या 39, 3 बॉलची समाप्ती, चौथं षटक सुरू आहे. शॉर्ट बॉल, फुल पॉवरफुल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून हा 6 धावा मिळवतोय. षटकार. मीटिंग करू नका. 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या आता 45, 45. धावसंख्या 45, 4 बॉलची समाप्ती. प्रज्वल मागडा ठरलाय. 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च केलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या चौथ्या षटकामध्ये. भिवंडी इमर्जिंग असोसिएशन अंतर्गत ही मॅच असल्या कारणानं 5 षटकांचा हा मॅच होतोय. त्यामुळेच आणखीन एक गोलंदाज आताच शोधून ठेवावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल. हो, चांगला बॉल होता. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप, ऑफ स्टंप. त्यामुळेच पंचांच्या प्रतिक्रिया दिसल्या नाही. 1 धाव तर पूर्ण केली आणि लेग बाईचा इशारा गोकुळदास पाटील सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात 46. अजून आपण विचार केला तर या षटकामध्ये 1 बॉल शिल्लक आहेत. टोटल 7 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 7 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावा बनवायला हव्यात. धावसंख्या 46, गडी बाद चालू 4. स्ट्रायकिंगकडे आता उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू आहे आदित्य. चांगला फटका, 6 धावा मिळतील काय? षटकार. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सिक्सर. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये हा चेंडू खेळला गेलाय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 52, 52 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकांची समाप्ती. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया, संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. ऐकूया सुमधुर गीत. वळूया आपण पुढील मॅचकडे. पुढील मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. आवाज भिनार विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत टॉससाठी या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर ती आहे 52. 4 गडी बाद 52. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल टाकण्याकरता आदेश हा गोलंदाज मार्गावर सज्ज झालाय. आदेश तयार. क्लायमेट थोडंसं पडलेलं दिसतं आणि म्हणूनच आयोजक टीम तत्पर आहेत. शैलेश म्हात्रे यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. शैलेश म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. 4 षटकांमध्ये 52 धाबा. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे. इनसाइड आउट. स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळताना दिसला बॅटर साहिल. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 53 वर. सुरुवात चांगली झाल्यानंतर मधल्या षटकामध्ये काही धावा येताना दिसल्या नव्हत्या. त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये आक्रमक पावित्र्य घेतला बॅटरनी. त्या षटकामध्ये 19 धावा मिळवल्या. 3 षटकार लागले गेले आणि धावसंख्या वाढली. खराब चेंडू होता, फुलटॉस होता, परंतु या खराब चेंडूवर बाद होईल बॅटर असं वाटतं. परतावं लागतं बॅटरला.
आदित्य हा फलंदाज बाद होतोय आणि हा 5वा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना NK खांडवाल या टीमला गॉन. पूर्णांक 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद आहे ती 53 NK खांडवाल या टीमची. दोन संघ आमने सामने तुम्ही बघतायत. जगदीश 11 चाबिंद्रा विरुद्ध NK खांडवाल या दोन टीमला. बॅटिंग करतायत जगदीश 11 चाबिंद्रा संघाविरुद्ध NK खांडवाल संघ. आणि इथे बघूया या चेंडूवर काय घडलंय. नवीन आलेल्या बॅटरला फक्त एकच धाव मिळतोय. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 54, 5 बाद 54. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक आता असेल बॅटर साहिल गडे. 2 षटकार साहिलने सुद्धा खेचलेत आणि 2 षटकारांच्या मदतीनं त्याने 13 धाबा संघाच्या हितार्थ बनवलेत. धावा बनवायच्या आहेत. 60च्या आसपास जावं लागेल पहिल्या इनिंगमध्ये. शेवटचे 3 बॉल आणि आदेश तयार. लेफ्ट आर्मचा मारा, वेगवान चेंडू होता. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयास होता थर्डमॅनच्या शतरक्षकाचा. 22चा इशारा आलाय पंचांद्वारे. 1 चौटी धाव पूर्ण केली. धाव संख्या 55. 2 बॉल अजूनही शेष आहेत. धाव संख्या झाली आहे ती 55 धाबा. टॉससाठी या आवाज बिनार विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे असा मॅच असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. पुन्हा टॉस पवित्रा होता. मोठा फटका खेळायचा. धावबादची संधी आहे. विकेटचं पतन लागलाय. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 55. करेन स्लॉग ओव्हर मध्ये आदेशने चांगली कमालीचं प्रदर्शन केलंय. 3 धाबा खर्च केलेत. 1 सफलता मिळवली. 1 बॅटरला धावबाच्या स्वरूपात बाद केलंय. नेक्स्ट मॅच आपण ह्या मॅच नंतर तो टॉस असेल. शेवटचा 1 बॉल आणि नवीन बॅटर आलेत जयेश. आदेश तयार शेवटचा बॉल टाकण्याकरता. आणि आयोजक कमिटी मेंबर्स ह्या ठिकाणी लक्ष आहेत. जे फ्लडलाईट्स आपण बघतोय ते फ्लडलाईट्स सुरू करतील. चांगला फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं. 1 धाव मिळाली. काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी 2 धाबा पूर्ण होतील काय. 2 धाव पूर्ण झालेत. ओव्हर थ्रो आणि 3ऱ्या धाबेकरता बॅटर धावतायत. 3 धाव मिळत आहेत या एका चेंडूवर. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे 58. 58 धावा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. 59 धावांचं टार्गेट असेल. 59 इज द टार्गेट. 59 धावा बनवायच्या आहेत. वळी आपण टॉसकडे. टॉस जो असणार आहे या मॅचच्या समाप्तीनंतर असेल. मात्र जर पिसे संघ इथे आला असेल आणि त्याच्या अगेन्स्ट यशवंत स्मृती राहणार संघ जर इथे उपस्थित असेल तर आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनने व्यासपीठावर यायचे. आला असेल तर लवकर या. आपण टॉस करून घेऊ. आणि बॅटर देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे NK स्पोर्ट खांडवाल टीम संघाने. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय एक भिवंडी इमर्जन्सीचा हा मॅच तुम्ही पाहता मित्रांनो. चांगला साथ राहिलेला आहे. DJ दीपेश दर्श DJ या नावाने सध्या
2025 पासून त्यांच्या चिरंजीवाचं नाव देण्यात आलेलं आहे डीजेला. अनेक वर्ष सातत्याने आपण पाहतोय डीजे दीपेश या नावाने संपूर्ण भिवंडीमध्ये दीपेशला ओळखला जातोय. प्रिन्स मूवीज बात ही कुछ अलग है. लाईट टेलिगेटचा बेता बादशाह किंग म्हणून ओळखला जाते प्रिन्स मूवीजला. साफ सुथरा लाईव्ह टेलिकास्ट. तुम्ही कितीही मोठी स्पर्धा ठेवा, जर प्रिन्स मूवीज नसेल तुमच्या स्पर्धेमध्ये तर ते या स्पर्धेला श्याम नाही आहे. बिनार संघाचे देखील कॅप्टन आलेले आहेत. जर ब्राह्मणदेव भाटाले टीम जर आपण आला असेल एखादा कोणी प्रतिनिधी तर आपण टॉस करून घ्यायला काही हरकत नाही आहे, कारण की सरवली या परिसरामध्ये त्या टीमचं फायनल मॅच सुरू आहे. राहुल पाटील एक चाय सुस्ती बघाय चायचं शुभागमन झालेलं आहे आणि गरम गरम चाय पंढरपुरी चाय आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे राहुल पाटील यांच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग झाली असेल खेळाडू कक्षामध्ये तर सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे. लक्ष फार मोठं आहे. 59 टार्गेट 58 झालेले आहेत आणि 59 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. फार मेहनत या स्पर्धेसाठी संदीप सरांजी, कारण की पहिल्या दिवसापासून अगदी त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. पंचांना असं म्हटलं ते की 4 पंच आणि 2 समालोचक स्पर्धेच्या माध्यमातून काय हरकत नाही आहे, कारण की फास्ट शेड्यूल आहेत, भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. दर्शन नाईकचा आवाज नक्की उद्यापर्यंत ऐकायला मिळेल प्रेक्षकांना असं मला तरी वाटतो, कारण की अग्रिमोत्सवचे ऑडिशन सुरू आहेत आणि तिथे दर्शन नाईकचं काम सध्या सुरू आहे. मयूरचं पाटीलचं देखील आपण आवाज ऐकू. उद्याच्या दिवसामध्ये मयूरला 100% माझ्याकडून संधी असेलच. चला आपण फिल्डिंग लावलेली आहे तर मॅच सुरू करायची आहे. आज जे जे संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये त्या सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचे. यानंतर आपण सामना जो बघणार आहोत भिनार आणि भाटाले आणि त्यानंतर वीर बजरंग कारवली, आई देवी वडूनवगर आणि त्यानंतर सरवली जय हनुमान सरवली आणि सोनादेवी टिमगर श्याम चौधरीला इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत आपण. एका बाजूला सागर भोईर. मॅच फार रंगतदार होईल. उद्या देखीलचा शेड्यूल जो आहे आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचं उद्याचं. यशवंत स्मृती राहणार टीमचं कॅप्टन जर आपण आला असेल तर आयोजकांना संपर्क साधायचा आपण. 5 षटकामध्ये 59 धावा बनवायची आहेत आणि सलामीची जोडी भावेश किलर मिलर आहे टीमचं. 2 षटक टाकले. आता बॅटिंगसाठी देखील ओपन करण्यासाठी मैदानामध्ये आलाय आणि गोलंदाज जयेश राईट आर्म ऑफ द विकेटने पहिला चेंडू जयेशचा पहिला चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट देखील झाली होती. ओ कहते ना भाल भाल बचे. एका चेंडूवर 2दा खेळाडू वाचला. एकतर प्लम एलवीने वाचला कारण की ऑफस्टिकच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात वाचला. गोलंदाज जयेश, चांगली सुरुवात आहे जयेशची. हा चेंडू चांगला आहे आणि ते दांडी गुल केली आहे. 22चं मोठं विकेट प्राप्त करत असताना जयेश आज भावेशने निराश केलं. खाताही न खोलता डगआउटमध्ये परतलाय. कमॉन डीजे दीपेश थोडंसं नाश्ता करतोय. नक्कीच थोड्या वेळा डीजेचा आवाज ऐकायला मिळेल. नक्कीच त्याला थंडी वाजत असेल, कदाचित गरम चाय पित असेल तो.
सकाळपासून तो देखील इथे आहे. आपण जो सामना पाहतात एका बाजूला एनके स्पोर्ट खंडवा विवेक पाटील फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूला राज पाटील फॅम टीम जगदीश श्रीवंत साविंद्रा मामा भांजा कंपनी आमने सामने आपण पाहतोय. हाच मॅच डीडी भिनारवर झाला होता. मात्र त्याच्या अगेन्स्ट विकी स्पोर्ट साविंद्र संघ होता एनके स्पोर्ट खंडवालच्या अगेन्स्ट. आणि एनके स्पोर्ट खंडवाल या वर्षी एक बॅलन्स टीम आहे. चांगले चांगले खेळाडू आहे टीममध्ये. मात्र शेवटपर्यंत स्पर्धेमध्ये टिकून राहत नाहीये. गोलंदाज जयेश विकेट मिळाला. न्यू बॅटर आला मैदानाच्या मध्ये मयूर आलाय. चांगला स्ट्रोक मयूरचा. जो मेन गेट आहे त्या गेटाच्या वरती चेंडू लागला जातो आणि षटकारच्या स्वरूपात 6 धावा मिळतील इथे. दबाव आला होता टीमवर. जगदीश इलेव्हन साविंद्र टीम संघावर खडे खडे लॉप केला होता चेंडूला आणि स्क्वेअर लेगच्या वरतून जाणारा हा षटकार. अजून एक चांगला तगडा स्ट्रोक आहे. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि फक्त एकच धाव मिळेल. धावा झालेल्या आहे. धावफलकावर 7 धावा 7. प्रत्येकात आयुष्यात एक मित्राची साथ हवी आहे आणि प्रत्येकाला साथ देणारे मित्र चांगले हवे आहेत. पाहूया साथ कोणाला मिळते. बॅटिंग करणाऱ्या की गोलंदाजी करणाऱ्या संघाला फ्लड लाईट ऑन करायची आहे कारण की वेळ झाली आहे. JB ट्रॉफी 2025 या स्पर्धेला आपण एन्जॉय करता मित्रांनो. सामना पाहतायत एका बाजूला खांडवाल आणि चाविंद्रा. चांगला चेंडू, चांगला सन्मान दिलाय चेंडूला. खेळलाय कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय. पुन्हा एकच धाव मिळते. थोडंसं वाईट थ्रो आला होता मात्र गोलंदाजाने पूर्णपणे कव्हर केला त्या थ्रोला. जेव्हा एखादा गोलंदाज गोलंदाजी करत आहे आणि जर एखाद्या क्षेत्ररक्षणाला जर थ्रो फेकायचा असेल तर एकतर क्विक थ्रो किंवा टप्प्याने थ्रो जाणं फार महत्त्वाचं आहे. धावा झालेला आहे. धावफलकावर 8 धावा. चेंडूचा खेळ बाकी आहे. एक या षटकाचा बॅटर सज्ज आहे तो म्हणजे मयूर. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल तर नव्हतीच असंच म्हणूया आपण. मात्र प्रयत्नांना 50+ मार्क्स नक्कीच देऊ आम्ही. खूप चांगला प्रयत्न राहिला तिथं. प्रयत्न ही परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. तो प्रयत्न झाला होता. झेल झाले असते तर कदाचित मॅच देखील फिरली असते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे 9 धावा. टीम मीटिंग नकोय. फक्त गोलंदाजी करण्यासाठी येईल. बाकीच्या सर्व खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचं आहे. यस फिल्डिंग लावायचं आणि फ्लड लाईट ऑन करायची. पंचांचा सिग्नल आलेला आहे की फ्लड लाईट ऑन करायची आहे. भाविक मंडप डेकोरेटर्स अभिमन्यू तरे दादांना विनंती असेल की आपण आपली फ्लड लाईट ऑन करायची आहे. मित्रांनो फ्लड लाईट पहिल्यांदा इथे JB ट्रॉफी अर्थात जय बजरंग चषकाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी ही स्पर्धा आम्ही डे नाईट करण्याचा प्रयत्न करू. प्रयत्नांना त्यांच्या यश मिळाला आणि त्या प्रयत्नामध्ये हा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण फ्लडलाईटच्या रोशनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मयूर भोईर तिकडे लक्ष देत आहेत. फ्लडलाईट ऑन करतायत अभिमन्यू तरे त्यांची टेक्निकल टीम. गोलंदाजीमध्ये परिवर्तन षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाज आपण पाहतोय आदित्यने BPL गाजवलं. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. चांगल्या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती. फ्रेंड सर्कल संघामध्ये खेळताना त्याला बघितलं आपण. राहुल पाटील ज्यांची पंढरपुरी चाय सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये कालपासून आमचे पाहुणे असो मग पंच असो कॉमेंटर असो सर्वच एन्जॉय करताना आपण पाहतोय. एक चाय सुस्ती बघाय थंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये पंढरपुरी चाय. राहुल पाटील आमचे मित्र वर्गमित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून चाय देण्यात आलेला आहे. चांगला स्ट्रोक आहे. खडे खडे लॉफ केलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय लॉंग ऑनच्या वरतून जाणारा षटकार. लॉंग 6 भरपूर लांब गेलाय चेंडू.
रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडू कॅमेरामध्ये कैद होता. प्रोफेशनल कॅमेरा वर्क, प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लाईट टेलिकास्ट, किंग आखिरकार बाब होता है. धाव संख्या धाव बलकावर 15 धावा, 15. मॅच मध्ये भरपूर काही आहे. फ्लड लाईट ऑन होत आहे. एक टावर ऑन केला जात आहे कारण की पूर्णपणे जनरेटरचा वापर केला गेला आहे या स्पर्धेला. हरी जोशी, अभिमन्यू तरे, जय बजरंग मित्र मंडळ आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टेमगरपाडा भादवड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि प्रयत्न म्हणजेच यश. आणि या स्पर्धेला यश लाभलेलं आहे कारण की मागच्या वर्षी म्हटलं होतं आणि यावर्षी करून दाखवलं. फ्लड लाईट ऑन होत आहे. आदित्य षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणं देखील फार महत्त्वाचं आहे. तो प्लीज फ्लड लाईट ऑन करायची आहे. आमची टेक्निकल टीम, इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेटर, DJ महाकाल, धीरज तरे, ध्रिया 11चे ओनर, त्याने आज वीर तानाजी दापोडे संघाला पुरस्कृत केलेला आहे. बॅटची एज घेतली आहे. स्लाय मोडॉनला चेंडूला फील्ड केला जात आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. धाव संख्या 16 धावा, 16. मित्रांनो, तुम्हाला जर DJ हवं असेल तर DJ दीपेश आणि महाकाल DJ यावर्षी चर्चेमध्ये आहे. अथर्व धाबेचे प्रोप्रायटर देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच खेळाडूंसाठी 10% डिस्काउंट आहे. आपण नक्कीच तिथे अथर्व धाब्यावर नक्कीच जा. संध्याकाळचा मेजवानी किंवा नाश्ता तुम्हाला मिळेल. चायनीज कॉर्नर आहे मोठा. काऊ कॉर्नरमध्ये चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या 17 धावा. बॅटर तुम्हाला काही हरकत नाही आहे. फ्लड लाईट फक्त 2 मिनिटांमध्ये सुरू होत आहे. जर तुम्हाला खेळायचं असं तुम्ही खेळू शकता, नाही तर थांबू शकता कारण मॅच मोठा आहे. धावा टार्गेट देखील मोठं आहे. म्हणून यस, नक्कीच आपण कारण की नगरपालिकेची स्ट्रीट लाईट सुरू झालेली आहे चारही बाजूने, तर आपण फ्लड लाईट देखील सुरू करतोय. नक्कीच जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत नावांची यादी आपल्याकडे आहे. त्या सर्वांची नावं आपण आवर्जून घेऊया. सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. जे शिव वाहतूक सेना अध्यक्ष आहेत, विभाग प्रमुख आहेत या गावाचे, त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज देण्यात आलेला आहे, सन्मान चिन्ह. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सन्माननीय योगेश गुलवी आमचे दादो यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्यानंतर आपण पाहतोय ग्रामीण मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी आहे मनोहर जोशी, जे न्यू 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. इमर्जन्सीसाठी देखील ट्रॉफीज आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये MRI कंपनीचे हेवी चेंडू वापरण्यात आलेले आहेत. ते कुमार सचिन भाऊ तरे, जे आयोजक आहेत BTPLचे, भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग आणि भादवड बी धमाकेचे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर विकास जोशी दादांचा शुभ आभार व्यक्त करू, कारण की ज्युनियरसाठी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे. ग्रामीणसाठी देखील बालू पाटील यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेला आहे आणि ते आहे उत्कृष्ट बॉलर म्हणून ती कूलर आहे. आणि त्यानंतर ग्रामीणसाठी बेस्ट बॅट्समन कूलर रुपेश जुकर यांच्या माध्यमात देण्यात आलेले आहे. ज्युनियरसाठी बेस्ट बॅट्समन बॉलर आपण पाहतो रवींद्र रमाकांत गुळवी, जे भिवंडी इमर्जिनचे
पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून संदीप नेट आम्ही आभार व्यक्त करू प्रदीप पाटील यांचं. त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. अभिमन्यू तरे आपण नक्कीच आपला फ्लोडलाईट ऑन करायची आहे. सामना थांबला गेला. प्रेक्षक विचारत आहेत की मॅच अजूनही का सुरू होत नाहीये. नक्कीच होईल येत्या 2 मिनिटांमध्ये.
नक्कीच उद्याचा शेड्यूल जो आहे माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. उद्या देखील आपल्याला चांगले चांगले मॅचेस पाहायला मिळतील. भिवंडी इमर्जन्सीचे 2 सामने पहिले होतील. त्यानंतर ग्रामीणच्या मॅचेस लागोपाठ आहेत. तर सर्वांनी वेळेवर उद्या उपस्थित राहायचं आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवली आणि समीर स्पोर्ट पिंपलघर हा पहिला भिवंडी इमर्जन्सीचा मॅच असेल. त्यानंतर वंश 11 मालोडी आणि विकी स्पोर्ट्स साविंद्रा उद्या दुसरा सामना असेल. आणि त्यानंतर निंबोली स्पोर्ट्स आणि बंद्रा मारुती काल्लेर उद्या नंदनचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर कोपर आणि काल्लेर सुनील पाटील यांचा टीम तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. त्यानंतर विनोदादा प्रतिष्ठान भिवंडी इमर्जिन आणि पहिल्या मॅचचं विजेता संघ खेळणार आहे. विनर मॅच असेल. आणि त्यानंतर मानकोली आणि भाटाले उद्या देखील आहे. टेमगर विवेकची टीम उद्या खेळताना पाहायला मिळेल. केवनी हेमंत पाटील याची टीम तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. ठाकूरपाडा आणि ताडाली उद्याच्या दिवसामध्ये ग्रामीण मॅच असेल. उद्याचा शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. थँक्यू सो मच. तरी ते मी आवाज येतोय. टीम ब्राह्मणदेव भाटाले टीम मला वाटतं पोहोचलेली आहे इथे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि टीम आवाज भिनार आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपण टॉस करूया. चला भिनार आणि भाटाले टीम आपण थोडंसं टॉस बॉक्समध्ये या. जोपर्यंत मॅच थांबली आहे तोपर्यंत आपण टॉस करूया. आपण थोडासा टेक्निकल इश्यू आहे तो नक्कीच कंप्लीट होईलच.
खेळपट्टीवरून थोडंसं बाजूला उभं राहा आपण. सर्व संघ जे मैदानामध्ये गेलेले आहेत कलरफुल ड्रेसेसमध्ये, टीम ब्राह्मणदेव भाटाले टीम आणि त्याचबरोबर एन के स्पोर्ट खांडवाल आणि त्याचबरोबर जगदीश इलेवन सावेंद्र संघाने थोडंसं बाजूला व्हायचं प्लीज. खेळपट्टी बनवण्याकरता भरपूर मेहनत घेतलेली आहे, तर आपण खेळपट्टीवर कोणी थांबवू नका. थोडासा इश्यू आहे इलेक्ट्रॉनिक्सचं, ते नक्कीच कंप्लीट करतात. अभिमन्यू तरी आहेत, ते नक्कीच ठीक करतील, त्यांचं कामच ते आहे. तर प्लीज तुम्ही आता थोडं मैदान, लहान मुलं मैदानामध्ये आहेत, त्यांना नम्र विनंती असेल आपण मैदान सोडायचं आहे.
खेळपट्टी सोडायचे मी अगोदरच सांगितले, खेळपट्टी कोणी थांबवू नका, कारण की ऑर्गनाइज कमिटीची सूचना आहेत. चला खेळपट्टीवरून आले, कारण की मॅसेज येत आहेत ऑर्गनाइज कमिटीचे. खेळपट्टीवर कोणी खेळू नका. सन्माननीय योगेश म्हात्रे आमचे नाना देखील इथे उपस्थित झालेले आहेत या क्रीडांगणमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोशी फाउंडेशनचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, 40+ जाणते खेळाडू आहेत. या मैदानामध्ये त्यांचा दबदबा नेहमी क्रिकेटच्या माध्यमातून राहिलेला आहे. त्यांच्या माध्यम देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे योगेश म्हात्रे आमचे नाना. आज थोडंसं सामना जो आहे थांबला गेला, थोडासा इलेक्ट्रॉनिक्स प्रॉब्लेम आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो नक्कीच सॉल्व होईलच. कारण की अभिमन्यू तरे, हरी जोशी, मयूर भोईर, चिरंजीव नाईक, दीपेश नाईक सर्वचे सर्वजण त्या परिसरामध्ये काम बघतायत आणि नक्कीच आपण थोड्या वेळातच या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर तुषार मंडप डेकोरेटर्स प्रकाशजी थळे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय जबरदस्त फ्लड लाईट्स काल भरपूर चांगल्या प्रमाणात प्रकाश धोतामध्ये सामने झाले. थोड्याच वेळात पुन्हा एकदा ती फ्लड लाईट्स ऑन होईल आणि पुन्हा एकदा आपण मॅच सुरू करणार आहोत, जिथे जगदीश 11 चाविंद्र संघ चेसिंग करत आहे. 59 धावा ज्या NK स्पोर्ट खांडवाल संघाने टार्गेट ठेवलेला आहे. फार मेहनत घेतली गेली आहे. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग सौरभची पाहायला मिळाली आणि नक्कीच विनोदने देखील चांगली फलंदाजी केली. प्रत्येकाने 100% दिले आपल्या संघासाठी बॅटिंगमध्ये. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि इथून एकच सांगेल मी जगदीश 11 चाविंद्र टीम संघाला की आपण देखील चांगली चेसिंग करायची आहे. चांगली बॅटिंग प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. अतिशय कलरफुल सध्याच्या घडीला लाईट्स तुम्हाला पाहायला मिळते. महाकाल DJ अँड लाईट्स प्रोव्हायडर धीरज तरे, अथर्व धाबा आणि त्यानंतर आमचे DJ दीपेश नाईक. अतिशय जबरदस्त DJ आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक चौकार षटकार विकेट नंतर त्याचं संगीत देखील तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. फ्लड लाईट्स, भाविक मंडप अँड डेकोरेटर्स, अतिशय सुंदर असा हा शामियाना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आपण लाईट ऑन करत आहोत तर मैदानाच्या बाहेर यायचं सर्वांनी. फक्त जे 2 संघ खेळणार आहेत त्यांनीच थांबायचं आहे. आणि योगेश म्हात्रे दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नाना आमचे इथे मैदानामध्ये आहेत, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोशी फाउंडेशन टीमचे पिंच हिटर, एक जबरदस्त फिनिशर योगेश म्हात्रे नाना इथे जुडलेले आहेत आमच्यामध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच नक्कीच थांबली गेली आहे, मात्र प्रेक्षक पहा यूट्यूबच्या माध्यमातून मोठ्या संख्येने जुडत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
टीम भाटाले टीम देखील इथे पोहोचलेली आहे. ब्राह्मणदेव भाटाले त्याचबरोबर टीम आपण पाहतोय आवाज बिना अगदी वेळेवर पोहोचलेला आहे संघ. आपण त्यांचं देखील टॉस करू, मात्र फ्लडलाईट ऑन होताच आपण मॅच देखील सुरू करणार आहोत. गजेंद्र गुलवी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. सन्माननीय योगेश गुलवी आमचे दादो मॅन ऑफ द मॅच आपण प्रत्येक खेळाडूला देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामीणसाठी मॅन ऑफ द सिरीज जोशी फाउंडेशनचे करता धर्ता आणि न्यू 40+ संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत मनोहर जोशी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफीज देण्यात आलेली आहे. आणि इमर्जिंग संघांसाठी पहिला क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकाचं जी ट्रॉफी आहे ती देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. कुमार सचिन भाऊ तरे यांच्या माध्यमातून एमआरया कंपनीचे चेंडू जे आहेत ते स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. विकासजी जोशी बेस्ट बॅट्समन बॉलर ज्युनियरसाठी ट्रॉफीज आहेत. ग्रामीणसाठी कूलर देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजसाठी उत्कृष्ट फलंदाजसाठी देखील कूलर ठेवण्यात आलेला आहे, तो रुपेश जुकर यांच्या माध्यमातून आहे. ज्युनियरसाठी बेस्ट बॅट्समन बॉलर त्याकरिता ट्रॉफी ज्या आहेत रवींद्र रमाकांत गुळवी यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि स्पेशल थँक्स फॉर संदीप नेट प्रदीप पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. राहणार टीम संघ देखील उपस्थित झालेला आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अजून एक चांगला सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. राहणार संघ आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच पीसे टीम पडगा परिसरातील संघ आहे. यशवंत स्मृती राहणार टीम इथे आलेली आहे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सर्व संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला दानशूर राजा सन्माननीय मधुबाकुशा नाईक साहेबांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर प्रिन्स ऑफ भातवड प्रबुद्धाजी नाईक साहेब यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आमच्या मातोश्री गुलाब मदन नाईक यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला. माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. सुंदर शेठ नाईक माजी शिक्षण सभापती यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. खंबीर नेतृत्व श्रीनाथ पाटील अंकल यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या मामी सो अस्मिता प्रभुदाजी नाईक नगरसेविका यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व तमाम जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पेशल थँक्स महाकाल डीजे अँड लाईट्स धीरज तरे अँड भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. प्लीज मैदान खाली करायचं आहे. आता आपण लाईट ऑन करत आहोत तर मैदान खाली करा. आपण सर्व लहान मुलांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे. जे लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये आहेत, नन्हे मुन्ने जे बच्चे फिरत आहेत मैदानामध्ये, सर्वांनी मैदान खाली करायचं आहे. फक्त मैदानाच्या आतमध्ये एनके स्पोर्ट खांडवाल संघ असेल आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने डगआउटमध्ये बसून घ्यायचं आहे, कारण की भाविक मंडप डेकोरेटर्स अभिमन्यू तरे यांचा इशारा आला आहे की आम्ही लाईट ऑन करत आहोत तर मैदान खाली करायचं आहे. आजचा दुसरा दिवस आणि चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. स्पेशल थँक्स म्हणून आपण जी शेलार मंगेश शेलार आई एकवेरा कोल्ड्रिंक्स हाऊसचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर योगेश म्हात्रे नाना भाई यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व लहान मुलं आता बाहेर येत आहेत, कोणीही मैदानामध्ये थांबणार नाहीये. गुरसे बीचे मोठे फॅन आहेत. पुष्पा, आपको भी बाहर निकलना है मैदान से. चला आता फ्लड लाईट
ऑन होत आहे तर मैदानाच्या बाहेर यायचं आहे. बाटाली टीम या ऑन झालेल्या आहे. फ्लडलाईट आता मॅच देखील ऑन होईल. पहा अतिशय सुंदर असा हा प्रकाश तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्यांदा प्रयत्न केला आणि पहिल्यांदा प्रयत्नांना अगदी चांगला यश मिळालंय. कुठेच कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली या स्पर्धेमध्ये. चांगला फ्लडलाईटला प्रकाशला उजेर भरपूर चांगला आहे आणि रोशनी म्हटलं की याच्यामध्ये खेळण्यासाठी सर्वच खेळाडू इच्छुक असतात. यस मैदान खाली करायचं आहे. मयूर भुईर यांच्या देखील सूचना आलेल्या आहेत. अफाट मेहनत घेत आहेत. मयूर आपल्या बाजूला तो खेळाडू आहे त्याला देखील बाहेर घ्यायचं आहे. चला या बाकीचे सर्व या. भाटाले टीम या पण व्यासपीठावर काही हरकत नाहीये. बाकीचे सर्वच खेळाडूने यशवंत स्फूर्ती रानाल टीम संघ आपण देखील या मैदानाच्या बाहेर. बाटाले टीम संघासाठी आयुष माली आज टीम मध्ये आहे. काल आयुषने गोल्डन 6 मारून मॅच जिंकली होती. प्रथम इंटरप्राइजेस संघाला क्वालिफाय करून दिलं होतं कालच्या दिवसामध्ये. आयुष आमचा भाचा आहे तो इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला मैदान सोडायचं बाकीच्या खेळाडूने आणि मॅचला होत आहे सुरुवात. पंच गोकुलदास पाटील सर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती म्हणजेच 17 धावा 17. पुन्हा एकदा NK स्पोर्ट खांडवाल थोडीशी टीम मीटिंग चर्चा करून आपापल्या जागेवर जात आहेत. चॅनल नंबर 1 हरी जोशी आपण त्याच्यावर ठेवायचं आहे तरच आम्हाला आवाज येईल कारण की चॅनल चेंज झालेले सर्व. हॉकी टॉकी जो आहे भाविक मंडप डेकोरेशन यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. प्रत्येक पंचांकडे देखील हॉकी टॉकी आहे. प्रत्येक सदस्याकडे आहे. या स्पर्धेचे एक चांगली स्पर्धा है. आइए दोस्तों सभी का हार्दिक स्वागत है जेबी ट्रॉफी 2025 में. आज का दूसरा दिन ये बड़ा मुकाबला चलता हुआ भिवंडी इमर्जिन के ओर से और मुकाबला फिर से एक बार शुरू होता हुआ. हमारे अंपायर गोकुलदास पाटिल सर और साथ ही साथ शकी कुटी सर. गेंदबाज बिल्कुल तैयार. आदित्य गेंदबाजी कर रहे हैं. अब तक 8 रन खर्च किए उन्होंने 3 गेंदों में. पहली गेंद पर 6 खाया था उन्होंने. आखिर की 2 गेंदों में 2 सिंगल खर्च किए थे. बढ़िया कमबैक किया आदित्य ने लेकिन यहाँ से अच्छी यहाँ पर गेंदबाजी करनी होगी. 59 रनों का पीछा करती हुई टीम जगदीश 11 साबिंद्रा. मोस्ट वेलकम सागर भोईर. सरोली भोईर सरोली के भोईर ब्रदर्स के सागर भोईर का कॉल आया था कि हम हमारा मुकाबला कब है. 2 मैच के बाद मुकाबला आपका जरूर है. लेकिन चलते हम मैच की ओर. गोलंदाज आदित्य गोलंदाजीसाठी RK पाटील स्टँड इन कडून चंद्रकांत आपण थोडासा संपर्क साधायचा आहे. चंद्रकांत जोशी आपण यायचं आहे. चंदू आदित्य राइट हाफ ऑफ द विकेट. बॅटर सज्ज आहे. खेळपट्टीवर मयूर सज्ज होत आहे. मयूरचा मोठा ब्लास्ट. ओ हो भरपूर उशीर मैदानामध्ये आले होते आणि बसले होते. लाईट थोडीशी ऑफ झाली होती पुन्हा ऑन झाली आणि मॅच ऑन केली षटकाराने. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. षटकाराने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावर 23. नेक टू नेक फाइट बॅक करताना टीम जगदीश 11 साविंद्रा टीम. राज पाटील फॅम टीम आहे एका बाजूला. विवेक पाटील फॅम NK स्पोर्ट कांडवाल. गोलंदाज आदित्य याच्या षटकामध्ये 2 षटकार आले. तुफानी हमला केलाय अगेन्स्ट आदित्य याच्या. आमच्या ऑर्गनाइज कमिटीचा कोणी एखादा सदस्य आपण थोडा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सन्माननीय योगेश मात्रे नानाभाई यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेला आहे या स्पर्धेला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. योगेश मात्रे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू 40+चे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून धावसंख्या धावफलकावर इथे आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. गोलंदाजी करताना गोलंदाज आदित्य थोडंसं कमबॅक करावं लागेल. विकेट फार महत्वाचं आहे. मात्र बॅटर मयूरला
थांबवणं थोडं कटिंग झालंय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. सौरभ चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट होत आहे. धाव संख्या 24 धावा. चबल दुसऱ्या षटकाचा खेळ आता समाप्तीवर आला. एक चेंडू बाकी या षटकातील. आदित्य गोलंदाज बॅटर सज्ज आहे. गलबटीवर आपण पाहतोय. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. बीट विकेट क्षेत्रामध्ये चुकी होणार नाहीये. विकेट डाऊन. विकेट मिळतो आदित्यला. शेवटच्या चेंडूवर जाता जाता एक विकेट घेताना आपण पाहतोय. विकेट येणं देखील फार महत्वाचं होतं. थोडासा दबाव देखील आला होता गोलंदाजावर आणि संघावर. एनके स्पोर्ट खांडवाल संघावर थोडासा दबाव आला होता. समोरच्या स्टँड मध्ये आपण पाहतोय रानाल टीम आणि पीसी टीम एन्जॉय करताना. श्यामनाईक गॅलरी मधून आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण टॉस देखील करणार आहोत. टीम भाटाले आणि त्याचबरोबर भिनार आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने जायचं आहे. संदीप सर फक्त आपण टॉस करायचं आहे. ओपिनियन घेऊ नका. फक्त निर्णय कळवायचा फक्त. तिसरा षटक झाल्यानंतर नक्कीच ऑर्गनाइज कमिटीची सूचना आहे 3 षटक समाप्तीच्या नंतर टॉस होईल. थोडंसं वेट करा आपण. मात्र टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही टीमच्या कॅप्टनने 3 षटकाच्या नंतर बरोबर स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल असेल. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. त्यानंतर आपण टॉस करू. तर गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय नेहमीप्रमाणे तिसरा षटक जयेश शेलार याच्या हातामध्ये दिला आणि बॅटर अजय पारदे आपण पाहतोय. अजयला देखील आपण खेळताना बघितलंय जांभूळपडा टीम संघाच्या माध्यमातून. अजयला आता एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल कारण की धावा अटकलेल्या आहेत त्या म्हणजेच 24 धावांवर. आतापर्यंत टार्गेटचा विचार केला तर मोठा लक्ष्य आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेश शेलार आलाय. थोडंसं टाइमपास थोडं कमी करायचं आपण. अगोदरच आपण उशीर आहे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का. बॅटर आउट होत आहे. पहिला विकेट मिळतो जयेशला. मयूरने देखील साथ सोडली आहे संघाची असंच म्हणूया. मयूरने एक चांगली सुरुवात करून दिली होती. मयूरच्या बॅटनं षटकार देखील बघितलं होतं आपण. मात्र मयूरला थांबणं देखील फार महत्वाचं होतं खेळपट्टीवर. मात्र गोलंदाजाने सुरुवात केली विकेटनं. जयेश शेलार आपण पाहतोय गोलंदाजी करताना विकेट प्राप्त करताना. न्यू बॅटर जयेश विषय मैदानाच्या आतमध्ये येत आहे. आता जयेश टू जयेश एक चांगला बॅटर रंगताना पाहायला मिळेल. पाहूया गोलंदाज जयेशचं विकेट घेईल का की जयेश एखादा मोठा फटका खेळेल का. 59 धावांचं आव्हान आहे. 59 टार्गेट. बोर्डावर 59 धावा आहेत. 59 धावा जेव्हा बनवायचे असतील तेव्हा अटॅकिंग क्रिकेट होणं फार महत्वाचं आहे. सुंदर असा क्रीडांगण. सुंदर असा हा आयोजन. सुंदर असा डीजे मॅन. चांगला आवाज आणि क्लीन अँड नीट पिक्चर. प्रिन्स मूव्हीज. सर्व संघांनी तयारीत राहायचं आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या संघांना आपण बघणार आहोत त्या संघाची नावाची यादी जी आहे आपल्यापर्यंत आहे. मात्र आपण मॅचकडे फोकस करूया. गोलंदाज जयेश शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू बॅटर जयेश विषय सज्ज होते खेळण्यासाठी. येलो कॅप मैदानाच्या आतमध्ये घालून खेळताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू षटकातील. विकेट नंतर हा षटकार पाहायला मिळते. जयेश याच्या बॅट मधून येणारा हा खणखणीत षटकार. वॉर्ड शॉट. मॅक्सिमम ताकद. मेंडस पॉवर. चेंडू सीमा रेखा पार. भन्ना स्ट्रोक पाहायला मिळाला. नक्की जर रिप्ले मध्ये ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येईल. अतिशय जबरदस्त भन्ना स्ट्रोक. जयेश शेलारला उत्तर देत असताना आपण पाहतोय जयेश विषय. जबरदस्त हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. षटकारने समीकरण थोडंसं चेंज होतं कारण की धाव पलकावर 30 धावा लागलेल्या आहेत. आता इथून 29 धावांची आवश्यकता आहे. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम आपण पाहतोय जगदीश 11 साविंद्रा. भिवंडी इमर्जिंगचे मॅचेस अगदी कट टू कट होत आहेत या स्पर्धेमध्ये. कालपासून खूप चांगला क्रिकेट राहिला भिवंडी इमर्जिंगचा जेव्हा आपण विचार करतोय. जयेश विषय आपल्या रंगमध्ये आपल्या फॉर्ममध्ये षटकाराने खाता खोललाय. दुसरा चेंडू आता खेळण्याची तयारी करतो जयेश शेलार. अगदी मोठा फटका. अजून एक. चाललाय चेंडू.
आउट ऑफ द पार्क, येतो षटकार. दोन षटकार मॅच समीकरण बदलताना आपण पाहतोय. असं वाटत होतं की एनके स्पोर्ट खांडवाल संघ चांगली गोलंदाजी करतोय, मात्र त्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट दोन मोठे फटके जयेश विशे याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलकावर 36 धावा लागलेल्या आहेत. 36. थोडीशी टीम मीटिंग, दोन्ही शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लीगचे दोन शतरक्षक पाहतो आपण. नक्की असं वाटतं की कंच्या गोट्या खेळत आहेत की काय, त्या प्रकारे मीटिंग सुरू आहे. हरिकेत आणि साहिल नक्कीच मैदानात विचार करतायत. विचार करणं भाग पाडलंय गोलंदाजाने, कारण की विकेट घेतला आणि त्यानंतर 12 धावा देखील खर्च केल्या. धावा फलकावर झालेल्या आहे त्या म्हणजे आपण पाहतोय 36 धावा. इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर मयूर पाटील सांगत आहेत की अजूनही इथे विजयाकरिता धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 23 धावा. 23 चेंडू राहिलेले आहेत या षटकातील. जर आपण विचार केला 3 म्हणजे टोटल 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट आला तर मॅच बनू शकतो. ऑफस्टिकचा चेंडू सरळ गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू, या चेंडूंना टाकावा लागेल जयेश शेलार या गोलंदाजाला. जयेश विशे दोन बॅक टू बॅक 2 मेंडस पॉवर 2 ब्लास्ट पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग फ्लो पाहायला मिळाला. ऑफस्टिकचा चेंडू आहे आणि पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. तर एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 37 धावा, म्हणजे इथून अजूनही तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. चेंडू कम होत चाललेला आहेत. 22 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळायचा होता, गुडघ्यावर टेकून हा षटकार मारायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू, हृदयाचे धोके वाढवणारा मॅच पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळते. काल असाच भिवंडी इमर्जन्सीचा मॅच झाला होता, रंगला होता. शेवटच्या मोमेंटला आयुष माली भाटाले टीमचा त्यांनी षटकार ठोकून त्या संघाला क्वालिफाय केला होता कालच्या दिवसामध्ये. ऑफ स्टिकचा चेंडू सोडलाय. चांगला निर्णय मी म्हणेल फलंदाज जयेश विषयाच्या माध्यमातून, कारण वाईड आहे चेंडू, स्वेर आहे. गोलंदाजाला हा पुन्हा टाकावा लागेल. धावा झाल्या धावफलकावर 38 धावा. इथून अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 21 रन अभी भी चाहिए जीतने के लिए. जयेश शेलार राईट अप ओ द विकेटने. जहेचा मोठा फटका आलाय की काय, चेंडू हव्यामध्ये आणि झेल सुटले. कोणाची तर जयेश विशेची झेल सुटली आहे. झाली असती तर कदाचित मोठा विकेट, मॅचची गोल्डन विकेट बनू शकलं असतं. भरपूर धावले, भरपूर प्रवास केला, प्रयत्न केले. प्रयत्न ही परमेश्वर, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाहीये प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. प्रयत्न झाला होता मात्र झेल सुटली गेली आहे, स्वप्न तुटलं गेलंय जयेश शेलारचं. मात्र काही हरकत नाहीये, अजूनही तुमच्याकडे धावा डिफेन्स करण्यासाठी आहेत. येणारे 12 चेंडू आणि 20 धावा रात्रीचं समीकरण आहे. या रात्रीमध्ये अशा धावा बनत नाहीये. जेव्हा फ्लडलाईट सुरू असते तेव्हा अशा धावा डिफेन्स करू शकतात गोलंदाज. मात्र बॅटर ज्या प्रकारे मूडमध्ये आहे, येणाऱ्या या षटकामध्येच मॅच फिनिश करेल असं वाटतो. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावा. अजिबात आपण टीम मीटिंग करू नका. चर्चा जितकी कराल तेवढं तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो, कारण की कम चर्चा फुल खर्चा या स्पर्धेला. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय जयेश जयेश जोशी आता आलाय. मला वाटतं जवळजवळ 3 जयेश आहे टीम मध्ये. काही हरकत नाहीये. वो कहते हैं ना, नाम में क्या रखा है. जब आपका काम सही हो तो नाम अपने आप बन जाता है. नाव जर बनवायचं असेल तर काम देणं फार महत्वाचं आहे. बॅटर जयेश विषय आहे आणि गोलंदाज जयेश जोशी आहे समोर. जयेश टू जयेश फिल्डिंग पोझिशन आपण पाहतोय. विकेट कीपर थोडसा विकेट पासून दूर आहे. शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू या षटकातील 12 चेंडू 20 धावा. मोठा फटका खेळलाय. हो 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 हो, खेळाडू कक्षाला सलामी देणारा आणि डगआउटला सांगताना मै हूं ना, षटकार बॅट मधून येते जयेशच्या. कमॉन डीजे दीपेश.
खेळाडू निवडून टीम बनवलेली आहे. ज्या प्रकारे बॅटिंग आणि गोलंदाजी त्या संघाकडे आहे. गोलंदाज जयेश जोशी, विकेट फार नित्यंत आवश्यकता झाली आहे एनके स्पोर्ट कांडवाल. ऑफस्टिकचा चेंडू समोर केलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक वेगाने आदित्य चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल झालाय. जयेश विशेषचा प्रयत्न होता मात्र एकच धाव इथे घेतली जाते. अजय आता पहिला चेंडू खेळणार आहे. तो अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. दहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदे 13 रन. फार महत्वाचं षटक टाकत आहे गोलंदाज जयेश जोशी. ऑफस्टिकचा चेंडू प्ले अँड मिस. डॉट चेंडू. डॉट चेंडूच या मॅच मध्ये बनून राहू शकतो टीम एनके स्पोर्ट कांडवाल. आता चांगली फिल्डिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडूला अडवावा लागेल आणि बॅटरला फक्त चेंडू मिडल करायचा आहे. इक्वेशन सोपं आहे. 9-13 फक्त समीकरण आहे. राईट हॅम ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला अजून एक उडवलाय. चाललाय चेंडू सीमा रेखा पार. मोठा ब्लास्ट करत असताना अजय येतोय षटकार. फटकेबाजी पाहायला मिळते. एकाने मॅच सुरू करून दिली आणि दुसऱ्याने आता मॅच फिनिश करण्याच्या तयारीवर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की 7 धावांची फक्त आवश्यकता आहे आणि 8 चेंडूचा खेळ आहे. अजय पारदी फ्रॉम जांभूलपाडा चांगली फटकेबाजी करताना मजबूत काटिके बल्लेबाज आहे. ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे. यानंतर होणारा सामना नक्कीच या षटकाच्या समाप्तीनंतर होणाऱ्या टॉस मला वाटत नाहीये की मॅच थांबेल. ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे असं वाटतं की मॅचच्या समाप्तीनंतरच टॉस होईल असं वाटतं. सन्माननीय आपण पाहतोय प्रकाशजी थळे इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे आणि चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमा रेखा पार. येतोय चौकार. अब 3 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. अजय पारदी ऑन फायर नाव. प्रत्येकी चेंडू फुटबॉल प्रमाणे उडवताना मॅच फिनिश करायची होती मात्र बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि हे काय चित्र पाहायला मिळतं मैदानामध्ये. आता तिसरं धाव नाही तर आता 1 धाव दूर राहिलाय म्हणजेच पुढच्या षटकापर्यंत जाईल मॅच. चला बॅटर येऊ द्या नवीन आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फक्त एकच धाव पाहिजे आता. रनआउट झालेला आहे अजय. एका धावाची आवश्यकता आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. या मॅचच्या समाप्तीनंतर फ्रेश टॉस आपण नक्कीच करू कारण की वेळ आहे. आजचा हा दुसरा दिवस आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्याशी जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच कम्प्युटर कॉमेंटर व्हॉइस ऑफ गोरसई सुभाष धुमाल देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे युट्यूबच्या माध्यमातून. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कम्प्युटर कॉमेंटर सुभाष धुमाल आणि अल्पेश गायकवाड आमचे ऑफिशियल स्कोरर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते नक्कीच इथून एन्जॉय करताना या स्पर्धेला 6 गेंदे 1 रन चाहिए. आबा पाहूया 1 धाव डिफेन्स होईल का. 6 चेंडू डॉट करावे लागतील तरच हा
सामना एन के स्पोर्ट खांडवाल संघ जिंकू शकतो, कारण की चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय राहुल, थोडंसं रनअप चुकलाय. एक धाव डिफेन्स करायची आहे, झाला तर रेकॉर्ड बनू शकतो एन के स्पोर्ट खांडवाल संघाचा. रेकॉर्ड बनते ही टूटने के लिए. अनेक रेकॉर्ड आहेत टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला. कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा सहजरित्या बनू शकतात, मात्र एक धाव लवकर बनू शकत नाहीये. पहा होती संधी अडवण्याची, मात्र धाव कंप्लीट केली आहे आणि अशा प्रकारे हा सामना फिनिश केलेला आहे. खूप खूप अभिनंदन. जगदीश 11 सावेंद्र टीम संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक एन के स्पोर्ट खांडवाल, हार्ड लक विवेक पाटील, कॉंग्रॅच्युलेशन राज पाटील फॅम टीम, जगदीश 11 सावेंद्र. बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा, जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा, भिवंडी शहराचा मानाचा, आवडता क्रिकेट शौकीनांचा, भिवंडी शहराचा मानाचा. बहुत बहुत धन्यवाद डीजे आवडता दीपेश. क्रिकेट शौकीन. मित्रांनो 3 दावेदार आहेत. एक तर गोलंदाज ज्याने 2 विकेट घेतले तो म्हणजेच बावेश, आणि त्यानंतर 20 धावांची खेळी पाहायला मिळाली तो म्हणजेच मयूर, आणि खऱ्या अर्थाने ज्याने मॅचला चालू केलं म्हणजे तो मयूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मयूर आपण येऊन व्यासपीठावर थांबायचं आहे. आपण टॉस करतोय. सन्माननीय थळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत.